असं वाटते काहींनी ओळखलं, पण काही अजूनच विचार करत आहे. काही हरकत नाही, मी सांगते तुम्हाला. मी सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिरावांच्या अर्धांगिनी. आज तुमच्या सर्वांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला. खास करून माझ्या लेकींना पाहून तर मन भरूनच आले. मी पाहते की शाळेमध्येच काय, पण गुणवत्तेतही मुली मुलापेक्षा सरसच आहे. ज्योतिरावांच्या संकल्पनेतून जेव्हा मी पुण्यात 1848 ला पहिली मुलींची शाळा सुरू केली गेली, तेव्हा फक्त 6 मुली होत्या आणि तेही घाबरतच यायच्या. त्यावेळच्या सनातन परंपरांनी मुलींना चूल आणि मूल यातच जपडून ठेवले होते. मुलीचे शिकणे म्हणजे महापापच असे ते समजायचे. हो, मी आणि माझ्या सहकार्यांनाही कितीतरी त्रास दिला त्यांनी. मी तर बरेचदा खचून, पण ज्योतिरावांची साथ होता, धीर होता, म्हणून मी हिंमतीने पुढे पाऊल टाकत राहिली. ज्योतिरावांना किती करुणा होती मुलीविषयी व बहुजन गरिबांविषयी. जेव्हापासून मुली शिकायला लागल्या, संख्या वाढत गेली आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. एक अविद्या माणसाच्या जीवनात अनर्थ घडविते, एक अविद्या माणसाच्या जीवनात अनर्थ घडविते, असे ज्योतिराव. आज मुली सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्य करताना पाहून मनातला आनंद उचंबलून येते. शिक्षणाने माणसाला स्वातंत्र्य काढते, पण मुलींनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही बरं का. तुम्ही शिकून आपल्या परंपरा संस्कृती जाणून घ्या, त्यातलं चांगलं ते स्वीकारा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागला, आनंदाची गोष्ट आहे. पण मायबाप आणि जवळच्यांना दुःखात लोटून तुम्ही काय मिळवणार आहात? मुलींना तुमचे पोशाख बदलले, रंग बदलला, तुम्ही घराबाहेर पडलात, पण जरा जपून आपलं कुठलाही कृत्य अंगाला येऊ नये याची काळजी घ्या. आणि मुलांनो, तुम्ही पण या समाजाचे, आई वडिलांचे सतत ऋणी राहा, उद्योगी व्हा, आई वडिलांचं देशाचं नाव मोठं करा. ना करीतो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का. सेवा त्याग दया मया नाही, तयास मानव म्हणावे का. जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का. जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे. बाईला काम करत राहील, काय तो बा करतो रे.